संप्राप्ती या व्हिडिओमध्ये आपण संप्राप्ती चॅप्टरच्या हँडरिटन नोट्स एक्सप्लेन करणार आहोत. तर इथं मेन्शन केलेले प्रत्येक श्लोक इम्पॉर्टंट आहेत. ते सगळे श्लोक पाठ करायचे आहेत. 5 मार्काचा क्वेश्चन जर संप्राप्तीवर आला तर मिनिमम 3 श्लोक लिहिणं कंपल्सरी आहे आणि 10 मार्काचा क्वेश्चन जर आला तर 5 श्लोक लिहिणं कंपल्सरी आहे. तर संप्राप्ती यथा दृष्टेन दोषेन यथा च अनुविसर्पता निवृत्तिरामयस्य संप्राप्ती जातिरागती. माधव निदान मधला हा श्लोक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन. प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग द डेव्हलपमेंट ऑफ डिसीज बाय विशिएटेड दोषाज which are constantly circulated inside the body. It is known as संप्राप्ती. सिनोनिम्स ऑफ संप्राप्ती जाती आगती. संप्राप्ती म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये जे विशिएट झालेले दोष असतात ते बॉडीमध्ये कॉन्स्टंटली सर्क्युलेट करत असतात. तर त्या विशिएट झालेल्या दोषांमुळे जे की बॉडीमध्ये कायम सर्क्युलेट करत असतात, विशिएट झालेले दोष जे बॉडीमध्ये कायम सर्क्युलेट करत असतात, त्या दोषांमुळे आजाराची उत्पत्ती कशी होते ती प्रोसेस म्हणजे संप्राप्ती. आता संप्राप्तीचे टाईप किती आहेत? संख्या, विकल्प, प्राधान्य, बल, काल, विशेषतः. हा माधव निदानमधला श्लोक. आणि सा संख्या, प्राधान्य, विधी, विकल्प, बलकाल, विशेष, अभिधीयते हा चरकाचार्यांनी दिलेला श्लोक. हे टाईप्सचे श्लोक आहेत ज्यामध्ये पहिलं दिलेलं आहे संख्या संप्राप्ती. त्याचा श्लोक बघा. संख्या तावद्यता अष्टौज्वरा पंचगुल्मा सप्तकुष्टन्य एवं आदी. संख्या संप्राप्ती म्हणजे आजार कसा निर्माण झाला हे बघायचं आपल्याला, पण त्याचं कसे टाईप्स बनवलेले आहेत. तर संख्या, इथे प्रत्येक आजारांना संख्या दिलेली आहे. तर अष्टौज्वरा म्हणजे 8 टाईपचे ज्वर, पंचगुल्म 5 टाईपचे गुल्म, सप्तकुष्ट 7 टाईपचे कुष्ठ. तर दुसरा टाईप काय आहे आपला? प्राधान्य संप्राप्ती. प्राधान्य पुनर्दोषाणां तरतमभ्याम उपलभ्यते तत्र द्वय स्तर त्रिषु तम इति. त्याचा अर्थ इट हेल्प्स फॉर इंडिकेशन ऑफ डॉमिनंट दोषाज इन केस ऑफ 2 or more दोषाज आर इन्व्हॉल्व्ड. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त दोषा जर इन्व्हॉल्व झालेले असतील तर त्यामधला डॉमिनंट दोष कोणता हे कशाच्या मदतीने आपल्याला कळेल? तर प्राधान्य संप्राप्ती. त्यामध्ये जर 2 दोषांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर शब्द वापरला जातो जो त्या 2 पैकी डॉमिनंट असेल. आणि 3 दोषांची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर तम वर्ड वापरला जातो जो त्यापैकी डॉमिनंट असेल. विधी संप्राप्ती. विधिर्नाम द्विविधा व्याधयो निज आगंतु भेदेन विविधा स्त्रीदोष भेदेन चतुर्विधा साध्य असाध्य मृदू दारुण भेदेन. विधी संप्राप्ती म्हणजे व्हरायटी ऑफ डिसीजेस, ज्यामध्ये 2 व्हरायटीज सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या? निज आणि आगंतू. आणि 3 व्हरायटीज आहेत. त्या कोणकोणत्या? 3 दोष, वात, पित्त, कफ, व्याधी. आणि 4 व्हरायटी कोणकोणत्या आहेत दोषाच्या? तर साध्य, असाध्य, मृदू, दारुण हे 4 झाले. विकल्प संप्राप्ती. समवेतानां पुनर्दोषाणां अंशास बल विकल्प विकल्पो अस्मिन्नार्थ. त्याचा अर्थ इट indicates the proportional analysis of the qualities of doshas involved, that is in case of vata involvement where samana, vyana, apana, prana, udana is involved. यामध्ये आपल्याला जे दोष इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांच्या क्वालिटीज कोणकोणत्या इन्व्हॉल्व झालेल्या आहेत ते कळतं. त्यामध्ये वाताचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ज्यामध्ये वाताचे 5 टाईपमधल्या कोणत्या टाईपचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते समजतं. तर बलकाल संप्राप्ती. बलकाल विशेषः पुनर्व्याधीनाम
अहोरात्र आहारकालविधी विनयता भवति. त्याचा अर्थ अंडरस्टँडिंग ऑफ स्ट्रेंथ ऑफ डिसीज बेस्ड ऑन कॉझिटिव्ह फॅक्टर्स. कॉझिटिव्ह फॅक्टर्सवरून आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की त्या डिसीजची स्ट्रेंथ काय आहे. तर कोणकोणत्या फॅक्टर्सवरून जाणून घेता येईल? पहिलं कॉझिटिव्ह फॅक्टर्स, दुसरं एरिया ऑफ इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑर्गन, तिसरं एज. ह्या सगळ्या पॉईंट्समधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की त्या डिसीजची स्ट्रेंथ काय आहे. तर त्यातला दुसरा पॉईंट काय होता? काल. कालमध्ये टाईम इंडिकेट द टाईम ऑफ ॲग्रिवेशन ऑफ दोषाज इन रिलेशन टू सीझन, व्हेरियस टाइम्स ऑफ द डे, नाईट अँड इंटेक ऑफ फूड. कालमध्ये वेगवेगळा काळ असतो, वेगवेगळे ऋतू, दिवसातले वेगवेगळे टाईम आणि रात्रीचे वेगवेगळ्या वेळा यामध्ये, आणि जेवण केल्यानंतरचा काळ, या 4 प्रकारच्या वेळांवरून त्या दोषाचं ॲग्रिवेशन कधी होऊ शकतं ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे. कफज ज्वर जर झाला तर वसंत ऋतूमध्ये ॲग्रिवेट होतो. फोरनून म्हणजे सकाळी सकाळी ॲग्रिवेट होतो. अर्ली नाईट रात्रीच्या सुरुवातीच्या काळात, रात्रीचा काळ चालू झाल्यावर त्यातल्या सुरुवातीच्या काळामध्ये ॲग्रिवेट होतो. आणि आफ्टर इंटेक ऑफ फूड, जेवण झाल्या झाल्या कफज ज्वर ॲग्रिवेट होतो. यावरून म्हणजेच काळावरून आपल्याला एखादा आजार ॲग्रिवेट आणि रिलीव्ह कधी कधी होतो ते लक्षात आलं.